नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे चक्की भोपळा. हा गोल भोपळा, पांढरा भोपळा आणि चक्की भोपळा याच्यापासून एक भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे. पहा तुम्ही, खूप अगदी तोंडात टाकताच गायब होणारी ही रेसिपी आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. आता हा भोपळा मी घेतला आहे बघा, पण हा भोपळा ना खूप कडक असतो. बाहेरून त्याची एवढी खूप कडक साल असते आणि मग ते कापायला पण भरपूर प्रॉब्लेम येतो. आता मी कापते, हे पहा अशा पद्धतीने त्याला कापायचं. आतमध्ये कसं निघते पाहूया. वा, मस्त निघालेला आहे, पिवळा धम्मोक एकदम. पहा कसा किती भारी निघालेला आहे ना. तर आता मी ह्याला आतलं ते बी असतं ना, ते सगळं काढून घेते आणि नंतर मग तुम्हाला सगळं बी त्याच्यातलं काढून घेते आणि सुकवायला ठेवते. ते बी पण फार उपयोगाचे आहेत. तर हे सर्व मी चमच्याने असं काढून घेते. हे बघा किती बी, आणखी त्याच्यात हे बी पण खूप फायदेशीर आहे आपल्याला. म्हणजे हे ड्रायफ्रूटसारखंच कामाला येतं आपल्याला. तर पहा, तर हे सगळं बी काढून घेतले. ह्याला जरा सुकवून आपण लावले ना तरी उगवणार. तर आता मी सुकवते त्याला आणि आता ह्याच्या खापा करायच्या. आणखी अशा खापा करून ठेवायच्या. खूप कडक येते कापायला. आता ह्याचे मी सर्वांचे तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा. आता ह्याला काय करायचं, डायरेक्ट कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये मी कुकर घेते. कुकरमध्ये एक पाणी ठेवले थोडंसं आणि त्या कुकरमध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यात भोपळा त्याच्यात ठेवून. हा भोपळा खूप टेस्टी लागतो मैत्रिणींनो. पांढरा भोपळा, चक्की म्हणतात त्याला, चक्की भोपळा म्हणतात. तर खायला पण तेवढाच गोड आहे आणि खूप टेस्टी लागते. एकदम वेगळीच टेस्ट आहे त्याला. कधी नसला केला तर करून पहा एकदा, खूप छान. आता ह्याला ना 3 शिट्ट्या घेते मी. कुकर ठेवते वरती आणि 3 शिट्ट्या घेऊन परत लगेच काढून घेते. तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला. हे बघा गरम गरम मस्त खोललेलं आहे, भारी दिसतं एकदम. आणि आता हे काढून घ्यायचं एक एक. गरम गरमच आहे अजून, तरच काढायचं. आणि त्याची साल पण काढून घ्यायची लगेच. एक एक काढून घेते सर्व. नंतर त्याची साल पण आपल्याला काढायची, तर ती पण काढून घेते. ही फटाफट साल पण निघते. तर एकदा शिजवून झाला ना त्याची साल फटाफट निघते. आणि एकदम रवाळ मस्त आहे हा भोपळा. किती रवाळ आहे पहा. एकदम सफरचंद कसं राहतं, रवाळ असते एकदम, असं हाताला एकदम सरसरीत लागतं जरी फोडलं तरी, तसा हा आहे. खूप टेस्टी भोपळा होणार आहे आणि आपला हा पदार्थ करणार आहे ना खूप मस्त, तोंडात टाकताच विरघळणार असा होणार आहे. तर पहा तुम्ही काय होते. असे पदार्थ खरंच खूप हेल्दी आहे. भोपळा खाणं म्हणजे खूप फायदेशीर आहे आपल्याला. तर हे सर्व साल काढून घेतल्यावर तुम्हाला दाखवते आता. आणि त्याचं काढल्यानंतर त्याचं काय करायचं, अशा पद्धतीने काढायचे पहा. ही साल झालेली आहे आपली काढून. आता मग आपल्याला काय करायचं, हे बघा असं घ्यायचं ह्यानी. मऊ करून घ्यायचं एकदम. गरमच आहे मैत्रिणी, अजून थंड बिलकुल नाही, गरमच आहे अजून. आता आपल्याला गूळ घालायचं त्याच्यात. आता भोपळा भरपूर गोड आहे, त्यामुळे गूळ आपल्याला कमीच घालायचं त्याच्यामध्ये. आणि गूळ पण त्याच्यातमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. गरम याच्यात लगेच गूळ पण वितळून जाणार. हे पहा, हा गूळ गेला वितळून. सगळं झालं आता एक जीव. गूळ पण बारीक झाला आहे आपला आणि हे सर्व एक जीव झालेला आहे.
आता काय करायचं, आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. जेवढं गव्हाचं पीठ बसन तेवढंच आपल्याला मळायचे, त्याच्यात घालायचे. मग किती बसन ते पाहायचं, तर किती गव्हाचं पीठ आपल्याला बसते ते पाहायचं आणि मग मळून घ्यायचं आपल्याला. ते त्याच्यात बसन तेवढंच मळवायचं. थोडं थोडं करून गोळा बनवायचा आपल्याला. मीठ टाकलं त्याच्यात. आता लागलं तर अजून घालणार मी थोडंसं. जास्त गव्हाचं पीठ नाही, जास्त भोपळा हवी आपल्याला. हे बघा, हे सगळं थोडंसं घालून एवढा गोळा झालेला आहे आपला. हा गोळा पहा बरं, मस्त झालेला. आणि लगेचच करायला घ्यायचं, त्याला वेळ पण नाही खायचं किंवा काहीच नाही. बघा आता पळपट घेतला, पळपटावर मी डायरेक्ट लाटणार आहे आता गोळाच बनवून. हे बघा, एवढा गोळा घेतलेला आहे. आणि आता ह्याला पिठी लावून आपण पोळी लाटतो ना, त्या पद्धतीनेच लाटून घेणार आहे. पहा तुम्ही. असं पहिलं दाबून घ्यायचं. हाताने दाबले तरी चालतं मैत्रिणी, पण काय खाली कपडा ठेवायचा न त्याच्यावर पाणी ओतून असं मग सोडलं तरी चालते. पण मी आता फटाफट करायचे आपल्याला ना, म्हणून लाटून घेणार डायरेक्ट अशा पद्धतीने. तर पिठी लावली मी त्याला. आणि ही पद्धतीने असं आता बस. लय पातळ पण नाही करायची आणि लय जाड पण नाही ठेवायचं, मिडियम साईजचं करायचं. आता एक वाटी घ्यायची, वाटीने असं त्याला पुऱ्या बनवायच्यात आपल्याला. ह्या पुऱ्या बनवल्या आणि आता ही पुऱ्या लगेच तळून दाखवतो तुम्हाला. आता एकीकडे बनवायची, एकीकडे तळलं तरी चालतं मैत्रिणीनं. आता तुम्हाला दाखवते मी. ह्याचं पीठ असलं ना काढून टाकायचं, नाही तर तेल खराब होतं पीठ असलं तर. आता कढई ठेवलेली आहे वरती मी गॅसवर. पुरी टाकलेली, अजून एवढं चांगलं तापलं नाही ते. लवकरच पुरी टाकलेली आहे मी, जरा तेल तापायला हवी होतं. एवढी फुगणार नाही ही, का की ते तापलं नव्हतं बरोबर. तर दुसऱ्या दाखवते तुम्हाला. मस्त टम फुगून येतात वरती. आता ही कमी तेल तापलं होतं म्हणून फुगली नाही एवढी, तरी पण बऱ्यापैकी वरती आलेली आहे फुगून. पहा आता मी दुसऱ्या सोडल्या. पहा आता तुम्हाला तर कळेल आता किती टम फुगतात. बघा बघ किती टम फुगल्यात. मस्त अशा टम फुगतात. सर्व पुऱ्या मी करून घेते एवढ्या टम फुगणाऱ्या. तर थोड्या वेळ राहतात टम, नंतर त्या होतात. हवा त्याची गेली का बसतात खाली. हे बघा मस्त टम फुगलेले आहेत. हे आपल्या तळून झाल्या आहेत सर्व. बऱ्यापैकी मी केलेल्या आहेत आता एवढ्या. बघा किती मस्त रंग आणि सुरेख दिसतात का नाही. मैत्रिणींना आवडलं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही कशाबरोबर खाऊ शकता, 8 दिवस टिकणाऱ्या आहेत. पहा तुम्ही आणि बनवा खरंच अशा पद्धतीच्या. पांढरा भोपळा नसला तर लाल भोपळ्याच्या बनवू शकता, अशा बनवा. आता मी मसाल्याविषयी पुढे सांगते तुम्हाला. तर मैत्रिणींना माझ्या मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. मी अशा पद्धतीने मसाला करते, गावाकडे जाऊन करते. सर्व मसाले माझे बरेचसे मसाले घरचेच असल्यामुळं बिना केमिकलचे आहेत. त्याला बिलकुल केमिकल नाही वापरलेलं, शेणखतावर केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट मिरच्या, तीळ, परत सफेद तीळ, धणे, लसूण, कांदा, हळद हे सर्व आमच्या घरचेच आहे. आणि दुसरे गरम मसाले मी 19 मसाले घेतलेले आहे गरम. ते बस सगळे हाय क्वालिटीचे आहेत. आणि सर्व मिरच्या भाजून देठं काढून वगैरे डंकावर दळलेले आहेत हे सर्व. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मैत्रिणी सांगायची म्हणजे वर्षभर मसाल्याचा रंग ढळत नाही, तसून तसाच राहतं. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. कुठलाही मसाला, बरेच प्रकारचे मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचा असला तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. मसाले तर घ्याच, पण पहा माझा ह्या घाऱ्या कशा झाल्या ते सांगा. पांढऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या. बाय.